नवसंकेत न्यूज, अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत। अखिल भारतीय ग्राहक पंचायत व KMT उपक्रमातर्फे प्रवासी दिन उत्साहात साजरा। श्री शाहू मैदान वाहतूक नियंत्रण केंद्रात बस पूजन व प्रवाशांना तिळगुळ वाटप। अखिल भारतीय ग्राहक पंचायत शाखा कोल्हापूर व कोल्हापूर महानगरपालिका परिवहन उपक्रम KMT यांच्या संयुक्त विद्यमाने रथसप्तमी निमित्त प्रवासी दिन कार्यक्रम रविवार दिनांक 25 जानेवारी रोजी श्री शाहू मैदान वाहतूक नियंत्रण केंद्र येथे उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे प्रांत सदस्य प्रसाद बुराडे यांच्या शुभ हस्ते KMT बसचं पूजन करण्यात आलं। यानंतर प्रवाशांना गुलाब पुष्प व तिळगुळ वाटप करून प्रवासी दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या। ग्राहक पंचायतच्या वतीने अधिक नागरिकांनी KMT बस सेवेचा वापर करावा असं आवाहन यावेळी करण्यात आलं। नमस्कार। आज KMT व्यवस्थापन आणि अखिल भारतीय ग्राहक पंचायत यांच्या संयुक्त विद्यमानानं आज आपण प्रवासी दिन साजरा करतोय। आज रथसप्तमी आहे। रथसप्तमी आणि प्रवासी दिन या दोन्हीचं फार मोठं जवळचा असा संबंध आहे। सूर्य हा अखंड प्रवासी आहे। पृथ्वी फिरत असते तसं KMTची चाकं ही नेहमी पृथ्वीवरची अखंड फिरत राहावी आणि KMTचा वापर सर्व जास्तीत जास्त जनतेनं करावा आणि त्यासाठी KMTचे कर्मचारी आपल्याला नेहमी सहकार्य करत असतात। या कार्यक्रमास वाहतूक निरीक्षक नितीन पवार, अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे कोल्हापूरचे अध्यक्ष विनायक वाळवेकर, उपाध्यक्ष कमलाकर बुरांडे व सुहास गुरव, सचिव प्रशांत चौगुले, खजिनदार सूरज कुलकर्णी तसेच ज्येष्ठ सदस्य रवींद्र घाटगे यांनी उपस्थित राहून प्रवाशांना शुभेच्छा दिल्या। कार्यक्रमास KMT उपक्रमातील मेकॅनिकल सुपरवायझर रणधीर मोरे, लेखापाल राजू सूर्यवंशी, कामगार अधिकारी संजय इनामदार, कसुरी विभाग प्रमुख प्रदीप मेहतर, लेखापरीक्षक दिनेश सोमन, स्थानक प्रमुख सुनील पाटील, वाहतूक नियंत्रक अरुण घाटगे, अपघात प्रमुख संतोष शिंगारे तसेच तौफिक भालदार, हेमंत हेडाऊ, मारुती पवार, विवेक साठे यांच्यासह KMTच्या विविध विभागातील कर्मचारी मोठ्या संख्येने प्रवासी नागरिक उपस्थित होते। या उपक्रमामुळे प्रवाशांमध्ये जनजागृती वाढण्यास मदत झाली असून सार्वजनिक वाहतुकीच्या वापरास प्रोत्साहन मिळाले। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।